आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यामध्ये शिक्षक भरतीचे वेध लागलेले आहेत. बऱ्याचशा शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत. बिंदू नामावलीचं कामही अंतिम टप्प्यात आलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता नेमकी काय असावी, या अनुषंगाने अर्हता आणि पात्रतेचा विचार करणारा आजचा हा व्हिडिओचा विषय आहे. मुळात पाहिलं तर शिक्षकांची अर्हता पात्रता ही काय असावी हे सर्वश्रुत आहे, परंतु काही असे विषय आहेत की त्यांच्या संदर्भातली नेमकी शिक्षकांची अर्हता पात्रता काय असावी हे बऱ्याच शिक्षकांना माहीत नाही. उदाहरणार्थ संरक्षणशास्त्र विषयासाठी पदवीला नेमके कोणते विषय असावे किंवा पदव्युत्तर पदवीचा नेमका काय विषय असावा. जसं आर्ट आणि सायन्सचा विषय असतो तसं कॉमर्सचे जे वेगवेगळे विषय आहे त्या संदर्भात कोणकोणत्या प्रकारच्या पदवींचे विषय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. एखादा विषय उदाहरणार्थ इतिहास घेतला तर इतिहास हा मुख्य विषय असताना तो विषय शिकवताना पदवीला नेमक्या कोणत्या प्रकारच्या विषयांची आवश्यकता आहे. कृषी विज्ञान नावाचा विषय असेल तर कोणत्या प्रकारची पदवी आवश्यक आहे. अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात इत्यंभूत माहिती देणारं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं 1 ऑगस्ट 2023ला आलेलं आहे. त्या 1 ऑगस्ट 2023च्या पत्राचा आधार घेऊन आज आपण शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असावी ही वर्गवार विचार करून या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे. तसंच आपल्याला ही जी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आहे या संदर्भात जर आपल्याला काही मत नोंदवायचं असेल तर आपण त्यासाठी कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता. आता आपण 1 ऑगस्ट 2023च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या पत्राचा आधार घेऊन पवित्र प्रणालीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी जी शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे ती समजून घेणार आहोत. 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी आणि 11वी 12वी या टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक वर्गाचा विचार हा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता आपण सुरुवातीला समजून घेऊ की 1 ते 5 साठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असावी. तर हे सर्वश्रुत आहे की 12वी डी.एड झालेला किंवा डी.एडचं बदललेलं वेगवेगळ्या प्रकारचं जे नाव आहे तशा प्रकारची त्याची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. परंतु त्याच्यासोबत त्याला टी.ई.टीचा पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा सी.टी.ई.टीचा पेपर 1 किंवा सी.टी.ई.टीचा पेपर 2 हे पास असणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खुल्या गटासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान असणे अत्यंत आवश्यक आहे. 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत. एक म्हणजे टी.ई.टी आणि सी.ई.टी हा एक भाग आणि दुसरं जे आहे ते टी.ए.आय.टी. 1 ते 8 साठी टी.ई.टी किंवा सी.टी.ई.टी हे आवश्यकच आहे. पण दुसरा जो भाग आहे तो आहे टी.ए.आय.टी. हा जो भाग आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत जी शिक्षकांची पदभरती होणार आहे त्या पार्श्वभूमीवर टी.ए.आय.टीचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आगामी कालखंडात आपल्याला समजणारच आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला 1 ते 5 साठी 12वी डी.एड आणि टी.ई.टी किंवा सी.ई.टी तशा प्रकारच्या पेपरची आवश्यकता आहे. 6 ते 8 साठी 12वी पदवी डी.एड आणि बी.एड अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि त्या संबंधित विषयातील जी पदवी आहे ती पदवी आवश्यक आहे. डी.एड आणि बी.एड आवश्यक आहे. या ठिकाणी टी.ई.टीचा पेपर 2 आवश्यक आहे आणि सी.टी.टीचा पेपर सुद्धा 2 आवश्यक आहे. एक तर टी.ई.टी किंवा सी.टी.ई.टी या दोनपैकी एक दुसरा पेपर जो आहे तो अपेक्षित आहे. वर जर पाहिला असेल आपण तर पवित्र प्रणाली अंतर्गत मुलाखतीकरता उमेदवारांच्या अर्हता आणि पात्रतेमध्ये 1 ते 5 साठी पहिला आणि दुसरा असे दोन्ही पेपर म्हटलेले होते, परंतु 6 ते 8 साठी मात्र दुसराच पेपर म्हटलेला आहे. 9वी 10वी साठी 12वी पदवी बी.एड आणि संबंधित विषयातली पदवी बी.एड असं अपेक्षित आहे. शारीरिक शिक्षणासाठी बी.पी.एड हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याशिवाय 11वी 12वी साठी सुद्धा पदव्युत्तर पदवी आणि बी.एड द्वितीय श्रेणीतली पदवी ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे बिंदू आहेत. एस.सी. एस.टी. पेसा यांना नॉन क्रिमिनल लागू नाही. विजा अ भजब भजक भजड इमाव विमाप्र यांना नॉन क्रिमिनल लागू आहे.
EWS यांना EWS प्रमाणपत्र लागू आहे आणि खुल्या महिला यांना नॉन क्रिमिनल लागू आहे असं म्हटलेलं आहे. तर हे जे खुला महिला नॉन क्रिमिनल लागू आहे हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला 1 ऑगस्ट 2023चं जे पत्र निघालेलं आहे, अर्थात हे पत्र का निघालं होतं तर 15/7/2023ला एक जाहिरात पवित्र प्रणालीवर उमेदवारांच्या मुलाखतीच्या अनुषंगाने आली होती. ती थोडी जुनी जाहिरात होती, त्या पार्श्वभूमीवर आलेलं पत्र आहे. त्याच्यामुळे वेळोवेळी जाहिरातीमध्ये काय येते ते लक्षात घेऊनच आपल्याला या सगळ्या प्रमाणपत्राचा विचार हा नेहमीच करावा लागणार आहे. आता मुख्य मुद्दा जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ की 1 ते 5 साठी पवित्र पोर्टलवर जी शिक्षक भरती होणार आहे तिची किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता 1 ते 5 साठी काय आहे. 1 ते 5 साठी मुख्य विषय असा काही नसतो, कारण त्यांचं D.Ed झालेलं असते आणि त्यांना सगळेच विषय हे साधारणतः शिकवावे लागतात. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविका D.Ed असणं अत्यंत आवश्यक आहे. भाषा विषयासाठी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तशा प्रकारच्या भाषा हे त्या ठिकाणी येत असतात. आता पुढचा मुद्दा जो आहे तो 6 ते 8चा आहे. विज्ञान विषय जर 6 ते 8ला शिकवण्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय आहे ते समजून घेऊ. विज्ञान हा मुख्य विषय राहणार आहे आणि त्याचे पदवीचे विषय काय असावे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र, कृषीशास्त्र अशा प्रकारचे विविध विषय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. गणित आणि विज्ञान 6 ते 8 साठी या पदवीचा जर मुख्य विषय असेल तर अन्य विषय काय आहेत तर गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र. इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र हे जर मुख्य विषय एखादा शिक्षक शिकवत असेल तर त्याच्या पदवीचे विषय काय आहेत ते लक्षात घ्या. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन हाही एक विषय अत्यंत महत्त्वाचा हे लक्षात घ्या. वर स्पष्टपणे पदवीच्या अंतिम वर्षाला किंवा पदव्युत्तर पदवी स्तरावर खालील संबंधित ऐच्छिक विषय आवश्यक आहे. म्हणजे लोकप्रशासन हा ज्याचा विषय आहे तो इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्रासारखे जे मुख्य विषय आहे ते शिकवू शकता असा त्याचा स्पष्टपणे अर्थ येतो आहे. यानंतर भाषा विषयासाठी जसं आहे तसंच राहणार आहे की जी भाषा आहे त्या भाषा विषयाचा अभ्यास हा पदवी स्तरावर होणं आवश्यक आहे. पर्शियन, अरेबिकसाठी सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता आपण पुन्हा पुढचा विचार घेऊ तो 9वी 10वी साठी पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी ही आवश्यक आहे. विज्ञान विषयासाठी मग सांगितल्यासारखंच आहे. भौतिक, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र, कृषीशास्त्र हे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य विषय जर गणित आणि विज्ञान असं दोन्ही असेल तर, कारण काही शाळांमध्ये संख्या फार कमी असते आणि त्या शिक्षकाला हे दोन्ही विषय शिकवावे लागतात. अशा वेळेस गणित आणि विज्ञान हे जर मुख्य विषय असतील तर त्यांना गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र असे विषय हे पदवीच्या अंतिम वर्षाला किंवा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यकता असेल तर हे असणं आवश्यक आहे. इतिहास विषय शिकवायचा असेल 9वी 10वी साठी तर इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र असे पदवीच्या अंतिम वर्षाला विषय असणं आवश्यक आहे. भूगोलासाठी भूगोल आहे. सामाजिक शास्त्र जर शिकवत असेल तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन हे विषय हे ऐच्छिक विषय असणं आवश्यक आहे. संरक्षण शास्त्रासाठी मात्र स्पष्टता आलेली आहे. या ठिकाणी पदवीला तो विषय असणं आवश्यक आहे. शारीरिक शिक्षणासाठी शारीरिक शिक्षण आणि भाषा विषयासाठी मग सांगितल्यासारखं जे आपल्या स्क्रीनवर दिसते आहे ते विषय अत्यंत महत्त्वाचे आहे. 11वी 12वीचा आपण विचार करूया. इथे या ठिकाणी पदव्युत्तर पदवी तर्कशास्त्र असेल तर तर्कशास्त्र किंवा तत्वज्ञान. तत्वज्ञानामध्ये ज्यांचं PG आहे ते सुद्धा तर्कशास्त्र विषय या ठिकाणी शिकवू शकता असा त्याचा अर्थ आहे. अर्थात तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान हे दोन्ही विषय पदव्युत्तर पदवीसाठी आवश्यक असणं या ठिकाणी दिसते आहे. वस्त्रशास्त्र आहे, त्यानंतर शिक्षणशास्त्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. भौतिकशास्त्रासाठी, रसायनशास्त्रासाठी आणि जीवशास्त्रासाठी सोबतच पशुविज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी सुद्धा काही महत्त्वाचे विषय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. कृषी विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आहे, गृहव्यवस्थापन आहे, माहिती तंत्रज्ञान आहे. हे सुद्धा विषय आपल्याला या मुख्य विषयाला अनुसरून पदवीच्या अंतिम वर्षाला किंवा पदव्युत्तर पदवी स्तरावर
खालील संबंधित ऐच्छिक विषय हे आवश्यक आहे। ते ऐच्छिक विषय कोणते ते आपल्याला दिसत आहे। पदव्युत्तर स्तरांचा आपण या ठिकाणी विचार केला। आता आपण कॉमर्स विषयाकडे वळू। आर्ट आणि सायन्स हे दोन विषय थोडेसे समजायला सोपे वाटतात, परंतु कॉमर्सचे अनेक विषय हे नेमके समजायला कठीण वाटतात। त्यासाठी सुद्धा स्पष्टता आपल्याला या पत्रामध्ये प्रामुख्याने दिसते आहे। पुस्तकपालन व लेखाकर्म विषय असेल तर वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे। वाणिज्य संघटन व व्यवस्थापनासाठी सुद्धा अशाच प्रकारची वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे। चिटणीसांची कार्यपद्धती आणि सहकार हा विषय असेल तर वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे। स्पष्टत आलेली अनेक शाळांमध्ये सहकार विषय आहे, अशा वेळेस वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी ही अत्यंत आवश्यक आहे। 11वी-12वी साठी काय म्हटलं इथे पहा, जे अन्य विषय दिसतात डिझाईन अँड कलर विषय असतील किंवा हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ॲप्लिकेशन्स विषय असेल, तर असे सगळे महत्त्वाचे विषय जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, बालविकास आहे, आरोग्य व शारीरिक शिक्षण आहे, पर्यावरण शिक्षण आहे, त्यासाठी सुद्धा कोणत्या प्रकारच्या पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे। विशेष म्हणजे पदवीच्या अंतिम वर्षाला आणि पदव्युत्तर पदवी स्तरावर कोणते संबंधित ऐच्छिक विषय आवश्यक आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसते आहेत। शिक्षकांची ही शैक्षणिक व्यावसायिक पात्रता ही अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती होईल असा आशावाद आपण बऱ्याच दिवसापासून व्यक्त करतो आहे। त्या अनुषंगाने शिक्षण विभागाचं कार्य सुरू आहे। या सगळ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचा विचार हा त्या ठिकाणी प्रामुख्याने केला जाईल आणि याच्यात जर काही मोठ्या प्रमाणावर बदल असेल तर तशा प्रकारचा आपल्याला शिक्षण संचालनालयाकडून नक्कीच कळेल असा आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त करूया। आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद।